हे बघा छान साडी नेसून तयार होऊन आलं परत महादेवांचे दर्शन घ्यायला, कारण गर्दी बिलकुलच नव्हती आणि मी साडी कॅरी केलेली. सो लेट्स गो. हर हर महादेव. नमस्कार गाईज. सर्वात आधी तर ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे खूप छान दर्शन झाले. तुम्ही बघू शकता ज्योतिर्लिंगाच्या शिखराचं मी तुम्हाला दर्शन करवत आहे, कारण शिखर दर्शनम पापनाशनम. जरी तुम्ही माझ्यासोबत इथे मंदिरात दर्शन घेऊ शकणार नाही, पण तुम्ही शिखर जरी पाहिला तरी ते मंदिरातल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शना इतकंच महत्त्वाचं आहे. सो हर हर महादेव. हात जोडा आणि प्रे करा महादेवांना. तर हा जो आहे आजच्या दिवसातला माझं दुसरा दर्शन आहे. महादेवांना एकदा बघून मन भरलं नाही तर मी दुसऱ्यांदा सुद्धा पाहायला आणि गर्दी खूप कमी आहे इथे नेहमीच्या प्रमाणाने. तर छान छान दर्शन झाले. तुम्हाला ते थांबून देत आहेत, पाया पडून देत आहेत. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हा माझा 2025 मधला 4th ज्योतिर्लिंग आहे. सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड दॅट आय कम्प्लिटेड माय 4th ज्योतिर्लिंग हिअर. आणि ह्या ज्योतिर्लिंगाची स्टोरी जर सांगायला गेले तर जो भीम राक्षस होता त्याचा वध केला महादेवांनी. त्रिपुरासूर आणि भीम राक्षस त्याच्याच नावावरती इथे भीमा नदीही वाहते. असं होतं की त्या स्वेटपासून बनलेली ही भीमा नदी आहे. तर त्या राक्षसाचा वध केल्यानंतर महादेव इथे भक्तांच्या सगळ्यांच्या म्हणजे साठी आशीर्वाद देण्यासाठी इथेच थांबले. तर खूपच पीसफुल माझे दर्शन झाले. थँक्यू सो मच महादेव. अँड थँक्यू सो मच टू ऑल माय फ्रेंड्स अँड व्ह्युअर्स जे मला नेहमी सपोर्ट करतात आणि ज्यांच्यामुळे आय कॅन डू ऑल दिस ट्रॅव्हल्स अँड येऊ शकते मी इथे. सो थँक्यू सो मच. पुढे आपण कसं जाऊ ते बघूया. हर हर महादेव. हर हर महादेव. माझी सखी जी माझ्यासोबत नेहमी असते. सो हर हर महादेव. महादेवांमधली जी श्रद्धा आहे त्याच थ्रू आपल्याला चांगले स्ट्रॉंग सपोर्टिव्ह फ्रेंड्स भेटतात. बिकॉज महादेव नेहमीच सोबत असू शकत नाही, त्यामुळे ते आपल्याला पेरेंट्स आणि आपले फ्रेंड्स पाठवतात. बाकीचे फ्रेंड्स तर आहेत पुढे, ते ब्लॉगमध्ये आहेत, त्यांना मी घेईल. सो माझ्यासोबत जे सगळे आले, जे पण मला सपोर्ट करतात, थँक्यू सो मच टू एव्हरीवन. हर हर महादेव. बघा गाईस, मुर्दे आमचे. हा आमचा रूम आहे बाय द वे, आणि हे मुर्दे असे झोपलेत. सो आम्ही आता भेळ खातोय. ही प्रियंकाने पनवेलवरून आणली आहे भेळ. चला गाईस, तर आता आपण बॅकपॅक केली आणि निघालो अपहिल टू आवर वे बॅक होम. तर पहिले डाऊनहिल आलो सकाळी. आता अपहिल 10:15 वाजले आता आणि चाललं. लेट्स गो. फायनली शिड्या चढलो बाबा. खूप दम लावला. महादेवांनी भेटायला इतकं परिश्रम नाही करायला लावलं जितकं तर जाताना असं दम लागला ते अपहिल चढाई. इथे मागेच कालमाच्या माताचं मंदिर आहे, तर त्या देवीचे आम्ही दर्शन घेऊन आलो.
बाय द वे गाईज, आम्ही आलो आहे आता दसरा होऊन दिवाळीच्या पहिले. तर मोस्ट ऑफ द लोक जे असतात ते या टायमाला ट्रॅव्हलिंग प्रिफर करत नाही. सो आम्ही प्रिकॉशन घेऊन ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून सकाळी लवकर आलो. स्टील आता पण आम्ही आमच्या फ्रेंड्सनी पण दर्शन घेतलं. तर खूपच छोटी लाईन आहे, पटापट दर्शन होतं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स भीमाशंकर इज पॅक. सो तुम्ही येत असाल तर दसरा सरून दिवाळीच्या आधी या, म्हणजे तुम्हाला कमी गर्दी मिळेल आणि छान मनसोक्त दर्शन होतील आमच्यासारखे. हर हर महादेव.